हा जो रोड आहे हा त्र्यंबकेश्वर नाशिक रोड आहे आणि हा जो रोड आहे हा मुंबई गुजरात अहमदाबाद या पण आता समोरच गेट आहे तिकडून आता आपण पुढे जाऊया। हा राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी 1942 साली बांधलेला। आता या राजवाड्यात मित्रांनो कोणीही राहत नाही कारण जो दगड वापरलेला आहे राजवाडा बांधण्यासाठी हा इथून 15 किलोमीटर अंतरावर साक्रे म्हणून गाव आहे त्या ठिकाणावरून आणला गेलेला आहे। आणि आता तुम्हाला मी एक सुंदर असा नजारा दाखवणार आहे। आपण आता आपण आले हनुमान पॉइंट आणि हे समोरच बजरंगबलीचं मंदिर आहे आणि त्याला श्री तात्या मारुती नावाने ओळखलं जातं। मित्रांनो हनुमान पॉइंटच्याच बाजूला खंडोबाचं मंदिर आहे आणि आपण आता तिकडे जाऊया। मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदकलशाने ही पवित्र झालेली जागा आहे। याच ठिकाणी जव्हारचे राजांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घ्यायची ठिकाण आहे। आता तुम्हाला मी तिकडे घेऊन जाणार आहे आणि तिथे ठिकाण फायनली आपण सनसेट पॉईंटला पोहोचलेलो आहोत आणि समोरच जो हे बांधकाम केलेलं आहे हाच तो पॉईंट आहे। इथूनच आपल्याला सनसेट बघायला भेटतं आणि अतिशय सुंदर इकडून सनसेट बघायला भेटतो। हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्र पालघर जिल्हा जव्हार या ठिकाणी। जव्हार हे ठिकाण पर्यटन स्थळ आहे आणि आपण या ठिकाणी 5 ठिकाणी जाणार आहोत। आपण जव्हारचा राजवाडा, हनुमान पॉइंट, खंडोबा मंदिर, सिरपामाळ आणि सनसेट पॉइंट अशा 5 ठिकाणी आपण भेट देणार आहोत। जर तुम्हाला जव्हारमध्ये यायचे असेल तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल घेऊन या कारण का तुम्हाला इकडे आल्यानंतर तुम्हाला हा जो एरिया फिरायचा हा 2-2, 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्हाला डहाणू रेल्वे स्थानकापासून 70 किलोमीटर आहे आणि मुंबईवरून जर येणार असाल तर 120 किलोमीटर आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त शेअर करा। जव्हारचा राजवाडा या ठिकाणी भेट देणार आहोत। मित्रांनो तुम्हाला या रोडला आजूबाजूला जास्तीत जास्त काजूची झाडं दिसतील आणि भरपूर इथे काजू आहेत। फायनली मित्रांनो आपण जव्हारच्या राजवाड्यात या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। याला जयविलास पॅलेस या नावाने सुद्धा ओळखला जातं आणि हा राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी 1942 साली बांधलेला। आता आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया, बाहेरचा परिसर बघूया। आतमध्ये परमिशन मला वाटते भेटणार नाही आपल्याला बघण्यासाठी, आपण बाहेरचा तरी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो। मित्रांनो हे राजवाड्याची पुढील बाजू आहे आणि आता आपण मागच्या बाजूला जाऊया। आता मागच्या बाजूला पूर्ण झाडी झालेली आहे। पहिलं सगळं असं गार्डन सारखं होतं आणि हे बघा खाली उतरण्यासाठी पायऱ्या पण दिलेल्या आहेत आणि हा पूर्ण मागचा बाजू आहे आणि आता सध्या इथे कोणी राहत नाही। आता या राजवाड्यात मित्रांनो कोणीही राहत नाही कारण का हे राजाचे जे वंशज आहेत महेंद्रसिंग मुकणे आता हे सध्या पुण्यामध्ये राहतात आणि इकडे फक्त एक माणसं ठेवलेले आहे, त्यांच्यासाठी इथे रूम बांधलेली आहे पूर्ण राजवाड्याची देखरेख करण्यासाठी। तर आता आपण राजवाड्याच्या मागच्या बाजूला आहोत आणि हा जो राजवाडा बांधला गेलेला आणि हा जो दगड वापरलेला आहे राजवाडा बांधण्यासाठी हा इथून 15 किलोमीटर अंतरावर साक्रे म्हणून गाव आहे त्या ठिकाणावरून आणला गेलेला आहे। आणि आता तुम्हाला मी एक सुंदर असा नजारा दाखवणार आहे, आपण बघूया इकडे। राजवाड्याच्या मागच्या बाजूला खाली उतरलेलो आहोत आणि आपण इकडे पाहू शकतो गाव जे आहे चोथ्याची वाडी आहे। त्या चोथीच्या वाडीतूनच आपल्याला लेफ्ट बाजूला काळमांडवी वॉटरफॉल जो फेमस झालेला तो 12ही महिने चालू असतो त्या ठिकाणी हा रोड जातो आणि या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला हनुमान पॉईंटच्या तिथून रोड आहे त्या बाजूने आपल्याला जायचं आहे।
राजवाडा एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आता आपण हनुमान पॉइंट आहे तिकडे जाऊया. तिकडे हनुमानचं मंदिर आहे आणि बाजूलाच खंडोबाचं मंदिर आहे, त्याला धाकटी जेजुरी म्हणून सुद्धा ओळखलं जाते आणि आता आपण तिकडेच जाऊया. जव्हारवरून नाशिक रोडला जातो आणि हे पहिला कलेक्टर ऑफिस हे होतं ना, आता पालघरला झालेलं आहे. जर मुंबई अहमदाबाद हायवे, बॉम्बे, डहाणू या साईडवरून जर येणार असाल तर याच रोडने तुम्हाला सरळ यायचे आहे आणि समोर जे सर्कल दिसेल 3 रोड आहेत. हा नाशिकला सरळ रोड जातो, आपल्याला राईटला जायचं आहे. आणि हे बघा वरती हनुमान पॉइंट पर्यटन स्थळ असा बोर्ड पण लिहिलेला आहे आणि इथे बाजूला वर्कशॉप पण आहे, बस डेपो. ना आता आपण आलो हनुमान पॉइंट आणि हे समोरच बजरंगबलीचं मंदिर आहे आणि त्याला श्री काट्या मारुती नावाने ओळखलं जातं. त्याच्यामुळं या पॉईंटचं हनुमान पॉईंट असं नाव पडलेलं आहे. आता आपण मंदिरात जाऊया, दर्शन करूया आणि तुम्हाला इकडचा परिसर एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढे जाऊन बघूया. खाली पण दरी आहे आणि एकदम सुंदर इकडून नजारा आपल्याला बघायला भेटेल. आपल्याला जव्हारचा राजवाडा दिसतो. आधी आपण तिकडे जाऊन आलेलो आहोत, एक्सप्लोअर करून आलेलो आहोत आणि इथूनही ती चोथ्याची वाडी दिसते. इथून आपल्याला काळमांडवीला जाताना रोड आहे, तो रोडही सुद्धा दिसतो आणि इकडे पूर्ण खाली दरी आहे. आणि आता आपण पुढे जाऊया आणि अतिशय सुंदर मित्रांनो हे सेल्फी पॉइंट आहे. मित्रांनो हनुमान पॉइंटच्याच बाजूला खंडोबाचं मंदिर आहे आणि आपण आता तिकडे जाऊया. महाराजांनीच बांधलेलं आहे, महाराजांच्या काळातलं आहे आणि त्याला धाकटी जेजुरी म्हणून ओळखलं जातं. आणि आता आपण जाऊया, आपल्याला दर्शन करूया. आपलं खंडोबाच्या मंदिरात दर्शन झालेलं आहे, त्याला धाकटी जेजुरी म्हणून ओळखलं जातं. आणि आता आपण परत
जव्हार नाशिक रोडला आलेलो आहोत आणि सर्कल आहे आणि इथून आपण आता सरळ जाऊया आणि शिल्पा माळला जाऊन भेट देऊया. आणि शिल्पा माळला जायला इथून 2-3 रोडने आपण जाऊ शकतो. बस स्टॉपवरून पण जाऊ शकतो आणि इकडून सरळ बायपास रोड आहे. तर आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदकलशाने ही पवित्र झालेली जागा आहे. याच ठिकाणी जव्हारचे राजांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेली ठिकाण आहे. आणि आता तुम्हाला मी तिकडे घेऊन जाणार आहे. आणि जे ठिकाण आहे ते जव्हारपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे नाशिक त्र्यंबकेश्वर रोडलाच आहे. आणि आपण पाहू शकता हा इथून जव्हारला रोड जातो आणि हा इकडे त्र्यंबकेश्वर नाशिकला रोड जातो आणि त्यामुळे जवळच आहे आणि आपण आता तिकडेच जाणार आहोत. आता आपण शिल्पा माळला आलेलो आहोत आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदकलशाने पावन झालेली ही जागा आहे. आणि या ठिकाणी जव्हारचे विक्रमशाह राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेली हे इथे स्मारक उभं केलेलं आहे. आपण पाहू शकता 31 डिसेंबर 1664 रोजी जव्हारचे राजे विक्रमशाह आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी भेट झाली. या ठिकाणी सुरतला जाताना छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मुक्काम झाले. हे जे डेव्हलप केलेलं आहे ते राजाराम मुकणे यांनी 1995 रोजी हे डेव्हलप केलेलं आहे. आणि हे एक ऐतिहासिक क्षण हा इथे राहावा म्हणून इथे स्मारक उभं केलेलं आहे. आणि हे एक्सप्लोअर करून झालेला आहे ना. आता आपण जाणार आहोत सनसेट पॉईंटला आणि आता आपण तिथे फिरूया. फायनली आपण सनसेट पॉइंटला पोहोचलेलो आहोत आणि समोरच जो हे बांधकाम केलेलं आहे हाच तो पॉइंट आहे. इथूनच आपल्याला सनसेट बघायला भेटतं आणि अतिशय सुंदर इकडून सनसेट बघायला भेटतो. आणि हा सनसेट पॉइंट आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आता इकडे जाऊया.
मित्रांनो आपण हे जव्हारचे 5 पर्यटन स्थळ आपण बघितलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही नक्की या. आणि हे जव्हार मध्ये बस स्टॉप पासून फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तुम्ही जर येणार असाल तर पावसाळ्यामध्ये या. अगदी सुंदर वातावरण असते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू, टेक केअर.